मंगळवारच्या दिवशी आम्ही देवीला गेलो होतो आणि बुधवारच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. त्याला आता 8 दिवस झालेत आणि 8 दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करते. झालं असं होतं की मंगळवारनंतरच आमच्या इथं 1-2 पाहुणे पण येऊन गेले आणि नंतर बरीचशी कामं पण होती, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला वेळच भेटायला नव्हता. तर सकाळी उठल्यानंतर रात्रीचं जे पुरण उरलं होतं त्याच्यात मी पोळ्या बनवायला घेतल्या होत्या. आता पुरण मी 10 मिनिटं फक्त आधीच बाहेर काढून ठेवलं होतं फ्रीजमधून. त्यामुळे झालं असं होतं की पोळ्या फाटत होत्या, पण पोळ्या खरंच खूप भारी लागत होत्या. सगळ्यांनी चहा पोळी खाऊन घेतली आणि त्यानंतर मीही चहा आणि पुरणपोळी खाऊन घेतली. आणि चहासोबत पुरणपोळी खायला मला तर जास्त आवडते. त्यानंतर बाहेर येऊन बघितलं तर बाहेर पत्रे धुवायला चालू होते, म्हणून दरवाजा बंद केला आणि बाहेरच बसले. कारण आतमध्ये भरपूर गरम व्हायला लागलेलं. बाहेर येऊन बसलेच होते तेवढ्यात मणिमाऊचा जोरात आवाज यायला लागला. मी म्हटलं ही अशी का ओरडते, तर ती झाडाखाली पत्र्यावरती झोपली होती आणि पाण्याच्या आवाजानं घाबरून अशी पळून आली. मी तिला खूप मस्का लावून गोड गोड बोलून तिला खाली उतरायला लावलं आणि ग्रेनेडमधून थोडीशी जागा आहे तिथून ती खाली उतरली.